शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, पीक विमा आमच्या हक्काचा, पीक विमा आमच्या हक्काचा। अरे तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, अरे पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। अरे कोण मतदार देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण मतदार देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। नमस्कार, मी श्वेता चितमलवाड। आझाद मराठीवर आपले स्वागत आहे। आपण पाहतोय की इथे मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने शेतकरी इथे जमलेले आहेत आणि शेतकरी नेते कैलास एचगे यांच्या नेतृत्वासह सर्वजण डेप्युटी कलेक्टरांच्या ऑफिसला आलेले आहेत। त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथे देगलूर तालुक्यातील विशेषतः मरखेल, करडखेड, देगलूर, खानापूर या महसूल मंडळातील शेतकरी प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जुलै ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यानंतर शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेत विविध मोर्चे आंदोलन केले। त्यानंतर शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला। शासनाने एप्रिलमध्ये पीक विमा कंपनीने पीक विमा मंजूर झाल्याच्या घोषणा केल्या। मोठे मोठे आकडेवारी सोशल मीडियातून, पेपरमधून आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळाली। खूप बरं वाटलं, गोड वाटलं, शेतकऱ्यांना आनंद वाटला, शेतकऱ्यांनी अभिनंदन केलं। पण एप्रिलमध्ये झालेली घोषणा 813 कोटी रुपये देगलूर तालुक्याला मिळणार, पण त्यानंतर जी काही देगलूर तालुक्याला जी रक्कम होती नांदेड जिल्ह्यातली ती फक्त आणि फक्त नरंगल, शहापूर, माळेगाव आणि त्याचबरोबर हानेगाव मंडळाला वितरित झाली। पण मी ज्या महसूल मंडळाचा उल्लेख केला ते देगलूर, मरखेल आणि खानापूर मंडळातील एकाही शेतकऱ्याला 1 रुपयाची दमडी मिळाली नाही। 1 महिना आज पीक विमा मंजूर होऊन आज तागायत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पडले नाहीत। आमचा त्रागा आहे, शेतकऱ्यांच्या मनात अस्वस्थता आहे की खरीपची पेरणी आता जवळ आलेली आहे, शेतीची मशागतीची कामं झालेली आहेत आणि अत्यंत महत्वाचं की आता खत बियाणं घेण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची उपलब्धता आवश्यक असताना एकीकडे युद्धाचं कारण सांगत खत आणि बियाण्याचे रेट वाढवले जात आहेत। कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जातोय। खत आणि बियाण्याचे रेट दुसरीकडे वाढत असताना आता शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा पैसा मिळणं अत्यंत गरजेचं असताना आज विमा कंपनी आणि शासनाच्या अनास्थेमुळं शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत। आम्ही काल उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी महोदयांना आमचं निवेदन टाकलं तेव्हा आम्हाला उत्तर आलं की शासनाचा जो काही 385 कोटीचा वाटा आहे प्रीमियमचा तो विमा कंपनीला मिळाला नाही म्हणून विमा कंपनी पैसे वाटप करत नाही। हा निव्वळ खोडसाळपणा आहे। आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून मी या गोष्टीचा पहिल्यांदा निषेध करतो की तुम्ही विमा कंपन्यांना 1-1 वर्ष अगोदर पैसे वापरायला देता, तेव्हा विमा कंपनी हे सर्व पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवून हजारो करोड रुपये त्याचे करत असते, तेव्हा मात्र त्यांना शासनाची अडचण नसते। पण आता शासन प्रीमियम दिलं नाही असं कारण सांगत तुम्ही जर शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करत असाल तर शेतकरी हा अन्याय सहन करणार नाहीत। आता सर्व शेतकरी अस्वस्थ होऊन या विरुद्ध आवाज उठवायला इथं आलेले आहेत आणि त्यांचं रास्त म्हणणं आहे की तुम्ही हे शेतकऱ्याचा जो काही एप्रिलला मंजूर झालेला विमा तुम्ही तात्काळ जर वितरित नाही केला तर यापेक्षाही आक्रमक आंदोलन करू असा शेतकऱ्यांचा सूर आहे। म्हणून माझी या निमित्ताने जिल्हाधिकारी महोदयांना आणि शासन आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींना विनंती आहे की तुम्ही तात्काळ याच्यात विशेष लक्ष घालून या पुढच्या आठवड्यामध्ये पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांच्या हक्काचे विमा वितरित करण्याचा आदेश द्यावा, अन्यथा रास्ता रोको करू, याच्यापेक्षाही आक्रमक आंदोलन करू असा सक्त इशारा आम्ही या निमित्ताने देत आहोत। तर आता आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांशी संवाद साधूया, त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत हे जाणून घेऊया। काका, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठले आहात आणि तुम्हाला किती एकर शेती आहे? माझं नाव बळीराम विठ्ठलराव बामणे, मनसकर गाव आणि 10 एकर शेती आहे। 10 एकर शेतीमध्ये चेक पुराने गेले आणि पुराने गेल्यामुळे 4 मन सोयाबीन झाल्यात। कसं राहावं म्हणजे अवघड आहे एकरानं आणि आमच्या प्रयत्नामुळे एवढं मंजूर आलं तेवढं मंजूर झालं म्हणजे काही बोलाय समजा
पण आता कुठं झोपले ते कैलास इसगे साहेब तेवढे मागे आहेत आमच्या. तुमची काय समस्या आहे? आमची काय समस्या काय नाही, पीक विमा मिळावं हेच समस्या आहे आमची, दुसरं काय. अच्छा, तुमचं नाव, तुम्हाला शेत किती आहे, किती नुकसान झाले? 2.5 एकर शेती आहे, 5 मन सोयाबीन झाल्यात, त्याच्यानंतर काय पण. तुमचं नाव काय आहे, तुम्हाला शेती किती आहे आणि तुमच्या मागण्या काय आहेत? माझं नाव महादेव बळीराम लगडे, कावळगाव. एकमेव म्हणलं तर सर्व शेतकरी अतिवृष्टीमुळे पहिलेच नुकसानग्रस्त होऊन सर्वजण परेशान आहेत. त्यामध्ये पीक विमा मंजूर झाला, पण आमच्या ह्याच्यामध्ये या एरियामध्ये काय आला नाही अजून. तर आम्ही सगळेजण पाठपुरावा कैलास भाऊजीच्या सोबत राहून की सरकारला अशी मागणी करतो की आम्हाला पीक विमा लवकरात लवकर मिळून द्यावा. अच्छा, आता तुम्ही कलेक्टरांना बोललाय, डेप्युटी कलेक्टरांना बोललाय का? ते काय बोलले? आता आम्ही काल सुद्धा आम्ही आमच्या निवेदनाचं जिल्हाधिकारी महोदयांना, उपजिल्हाधिकाऱ्यांना आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना आम्ही आमचं निवेदन टाकलेलं आहे. आज आम्ही त्यांच्याकडून उत्तर घेण्यासाठी आलेलो आहोत. तर ते आम्हाला आता कारण सांगतात की बाबा राज्य सरकारचा जो प्रीमियम आहे तो भरला गेला नाही. हे शेतकऱ्यांना मान्य नाही आहे. म्हणजे तुम्ही 1 वर्ष अगोदर प्रीमियम पीक विमा कंपनीकडे देता, तेव्हा ती पीक विमा कंपनी पैसे वापरून घेते आणि आता शेतकऱ्यांना पीक विमा द्यायची वेळ आली तर शासनाचा वाटा आला नाही. शासनाचा वाटा आला नाही तर लोकप्रतिनिधी आणि शासनाने बघून घ्यावं, ते काम शेतकऱ्याचं नाही आहे. मग इथल्या संबंधित लोकप्रतिनिधी असतील किंवा इथले जे काही मंत्री आहेत त्या लोकांनी शासनाचा वाटा का आला नाही ते पीक विमा कंपनीला विचारा. पण पीक विमा कंपनीने आम्हाला आमचा जो काही वाटा आहे शेतकऱ्यांचा, 1 महिन्यापूर्वी तुम्ही पीक विमा मंजूर केलात आणि आमच्या बाजूच्या मंडळाला पीक विमा पडतो आणि आमच्या मंडळाला विमा पडत नाही, तेव्हा शेतकऱ्यामध्ये राग आणि अस्वस्थता येते. म्हणून आमची रास्त मागणी आहे, येणाऱ्या या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा वितरित करावा, अन्यथा आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू. मग ते तुम्हाला प्रशासनाला आम्ही न कळवता करू. ओके, जेव्हा पीक विमा मंजूर झाला तेव्हा आमदारांनी याचं क्रेडिट घेतलं, त्याच्या मोठ्या बातम्या वगैरे झाल्या. पण मग आता पीक विमा मंजूर झाला नाहीये, शेतकऱ्यांच्या खात्यात पडला नाहीये, तर मग आमदारांनी तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का, किंवा तुम्ही तुमचं गाऱ्हाणं घेऊन त्यांच्याकडे गेलायत का? नाही, लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी कसलीच भूमिका घेतलेली नाही. पीक विम्यासंदर्भात पीक विमा पडला म्हणून त्यांनी भरपूर गाजावाजा केलेला होता, पण या संदर्भामध्ये आता 3 मंडळामध्ये अजिबात पैसे आलेले नाहीत. एप्रिलला मंजूर झालेला आजपर्यंत आलेला नाही आणि या बाबतीतही आमदारांचं अजूनही कसलीही भूमिका दिसत नाही. लोकप्रतिनिधीचा दबाव चांगला पडला असता, पण त्यांची भूमिका आतापर्यंत दिसलेली नाही. आणि राज्य शासनानं जो हिस्सा दिला नाही म्हणतात, हे खूप अन्यायकारक वाटतं. कारण एवढ्या म्हणजे 3-4 मंडळापुरतंच त्यांच्याकडे राज्य शासनाकडे पैसा नव्हता का, असा प्रश्न पडतो. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की देगलूर मरखेल सर्कलमधील शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पीक विमा जमा झालेला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. आमदार पीक विमा चा निधी जमा झाल्याचं क्रेडिट घेतात, परंतु मग शेतकऱ्यांच्या खात्यात खरंच पीक विमा जमा झालाय का यासाठी लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, अशी शेतकऱ्यांची खंत आहे. यावर आता आमदार काय म्हणतात हे आपण जाणून घेऊया. अशाच अपडेटसाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.